महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुम्ही फॉर्म भरलेला आहे लाडकी बहीण योजनेला। जुलै ऑगस्टमध्येच फॉर्म मंजूर आहे, DBT लिंक आहे, तरीही एकही हप्ता आला नाही। अशा बहिणी लाडकी बहीण योजनेच्या 3 हप्त्यांची वाट पाहत आहेत आणि ज्यांना 3,000 रुपये भेटलेले आहेत अशा बहिणी देखील 1,500 रुपये जी त्यांचा तिसरा हप्ता आहे तो कधी येणार त्याबद्दलची वाट पाहत आहेत। तर याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत। तुमचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी 30 सप्टेंबरपर्यंत येऊ शकतात। सर्वांचे पैसे वाटप होतील त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघूयात। त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। बघूयात डिटेलमध्ये संपूर्ण माहिती। तर बघा, आता उरलेले आहेत फक्त काहीच दिवस तिसरा हप्ता जमा होण्यासाठी। कधी जमा होणार खात्यामध्ये त्याबद्दलची ही माहिती आपण बघणार आहोत, कारण की या ठिकाणी आता महिलांची प्रतीक्षा संपणार आहे। त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता येणार आहे आणि तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या खात्यात आता तिसरा हप्ता जमा होणार आहे। यासाठी अवघे काही दिवसच उरलेले आहेत। त्यामुळे आता महिलांची प्रतीक्षा संपणार आहे। त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता येणार आहे आणि तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार आहेत ही सर्व माहिती आपण बघणार आहोत। त्याच्या अगोदर लक्षात घ्या, तुमचं DBT लिंक आहे का तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि कुठल्या खात्याला DBT लिंक आहे तेही चेक करून ठेवा, कारण की हे पैसे तुमचे 100% येणार आहेत, म्हणजे येणारच आहेत। आणि ही योजना पुढे देखील अशीच चालू राहणार आहे। प्रत्येक महिलाला तुमचे 1,500 रुपये जमा होणार आहेत। ज्यांना आतापर्यंत 3,000 रुपये आलेले आहेत, ठीक आहे, त्यांना तर DBT लिंक आहे की नाही ती चेक करायची गरज नाही। त्यांचे 1,500 रुपये दर महिन्याला जमा होतीलच। तर बघा, आता संपूर्ण माहिती आपण बघूयात। थेट 4,500 रुपये खात्यात येणार। आता बघा, ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला आहे त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत। तर बघा, पैसे कधी येणार आहेत तुमचे, तर सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे। अजून फिक्स डेट जी आहे, ॲक्च्युअल डेट जी आहे, म्हणजे ह्याच तारखेला पैसे येतील अशी कुठलीही डेट सरकारने दिलेली नाही। परंतु स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल जी या ठिकाणी महिला सशक्तीकरण कार्यक्रम झाला धाराशिव या ठिकाणी, त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की सप्टेंबर एंडिंगपर्यंत तुमचे पैसे जे आहेत येऊन जातील। म्हणजे हा तिसरा जो हप्ता असणार आहे तुमचा सप्टेंबर महिन्यामध्ये, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कधीही पैसे तुमचे जमा होतील, ठीक आहे। तर तुम्हाला हीच डेट समजून घ्यायची की 30 सप्टेंबरपर्यंत आपले पैसे येऊन जातील। तोपर्यंत ज्यांनी अर्ज अजून भरले नाहीत त्यांना नवीन अर्ज भरता येणार आहेत। त्याचसोबत तुमचं DBTचा जो प्रश्न आहे तो देखील तुम्हाला सॉल्व करता येणार आहे। बऱ्याच जणांचं अजून फॉर्म भरलेत, फॉर्म अप्रूव्ह आहे, परंतु DBT काय आहे हे कोणाला अजून माहिती देखील नाही। बऱ्याच बहिणी अशा आहेत त्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे, त्यामुळे ते चेक करू शकत नाहीत आणि बँकेमध्ये काही बँकांमध्ये DBTचे देखील त्यांना देखील प्रोसेस माहीत नाही। त्याच्यामुळे बघा, तुमचं अगोदर आधार कार्डला कुठल्या बँक अकाउंट लिंक आहे, जर लिंक नसेल तर लवकरात लवकर DBT करून घ्या, नाहीतर तुमचे हे पैसे येणार नाहीत। लक्षात राहू द्या, DBT लिंक असणं गरजेचं आहे, आधार सीडिंग असणं गरजेचं आहे। फक्त आधार लिंक असायला नाही पाहिजे, तर आधार सीडिंग किंवा DBT ॲक्टिवेट पाहिजे। तर बघा, या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे। कारण या महिलांनी जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे या 3ही महिन्याचे एकत्रित लाभ मिळण्याची शक्यता आहे। आणि ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे त्या महिलांच्या खात्यात फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, म्हणजे त्यांना फक्त 1,500 रुपये भेटतील। आणि ज्यांना एकही हप्ता अजून भेटलेला नाही अशा ज्या महिला आहेत, जे जुलैमध्येच फॉर्म त्यांनी भरला, जुलैमध्येच अप्रूव्ह आहे, परंतु काही कारण नसतो ते मागे राहिलेले आहेत आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, बघा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, समजा त्यांनी 20 ऑगस्टला भरला, लगेच त्यांचा 25-26ला अप्रूव्ह झाला आणि 29 ते 31 ऑगस्टपर्यंत पैसे यायला देखील त्यांची सुरुवात झाली, त्यांचे पैसे देखील आले 3,000 रुपये। आणि ज्या मागच्या महिला त्या या ठिकाणी तशाच राहिलेल्या आहेत। म्हणजेच या महिलांच्या खात्यामध्ये आता ज्यांना 3,000 रुपये भेटले त्यांना 1,500 रुपये भेटणार आणि ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही त्यांना 3 महिन्याचे पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत। आता जे बघा, मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे। बघा, हा फक्त एक अंदाज आहे 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत पैसे जमा होण्याचा, परंतु स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 30 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी आम्ही सर्व स्क्रुटिनी करणार आहोत अजून, आणि सर्व फॉर्मची स्क्रुटिनी झाल्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात होतील। म्हणजे हा तिसरा हप्ता जो आहे बघा, सरकारला हा हप्ता जमा करायचाच आहे,
ठीक आहे, सर्वांचा तिसरा हप्ता तर सरकारला देणं भागच आहे. तर याच्यामध्ये राहिलेले ज्या बहिणी आहेत ज्यांना एकही हप्ता भेटला नाही त्याच्यामध्ये त्यांचेही पैसे येऊ शकतात. त्यांचेही पैसे जे आहेत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे येतील तिसऱ्या हप्त्यासोबत. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले DBT लिंक आहे त्यांचेही, कारण की तिसरा हप्ता प्रत्येक महिन्याला सर्वांना येणारच आहे. त्याच्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत हे पैसे येऊन जातील. परंतु काही ठिकाणी डेट दिलेली आहेत, काही ठिकाणी सांगितलं जात आहे की 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत देखील पैसे जमा होऊ शकतात. म्हणजे 17 तारखेपासून 19 तारखेपर्यंत देखील पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारकडून याबाबत अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या 2 तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा देखील अंदाज आहे. परंतु स्वतः मुख्यमंत्र्यांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे ती म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. तर बघा, या महिलांना फक्त सप्टेंबरचा लाभ मिळणार. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत बघा, त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाही आहेत. कारण की सरकारने आता ज्या महिन्यापासून महिला अर्ज करतात त्याच महिन्यापासून महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना ऑक्टोबरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. बघा, सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना ऑक्टोबरमध्ये पैसे भेटू शकतात. म्हणजे सप्टेंबरमध्ये तुमचा फॉर्म नाही मंजूर झाला तर त्याचे पैसे समजा ऑक्टोबरमध्ये मंजूर झाला तर ऑक्टोबरचे आणि सप्टेंबरचे असे देखील भेटू शकतात, किंवा सप्टेंबरचे ऑक्टोबरमध्ये भेटू शकतात. म्हणजे आता राहिलेल्या बहिणी जी आहेत ज्यांना एकही हप्ता भेटला नाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे, ज्यांना आधीपासून 3000 रुपये भेटत आहेत आणि ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही त्यांना सप्टेंबरमध्ये पैसे तुमचे भेटून जातील. सप्टेंबर महिन्यात एंडिंगपर्यंत कधीही पैसे तुमचे येऊन जातील. दरम्यान अशा प्रकारे आता राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बघा ऑगस्ट 2 टप्प्यामध्ये 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटींचा लाभ दिल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे. आणि हा आकडा पुढे वाढू देखील शकतो. म्हणजे हा आकडा त्यांना 2.50 कोटीपर्यंत म्हणजे 2.5 कोटीपर्यंत न्यायचा आहे. 2.5 कोटी महिलांना लाभ द्यायचा आहे. आतापर्यंत फक्त 1,60,00,000च्या आसपास महिलांना लाभ भेटलेला आहे. तर माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना मिळणारच आहे. ठीक आहे, ज्या महिलांची बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे त्या महिलांना खात्यात पैसे जमा होणार आहेत. ज्यांचं बँक खात्यात DBT इनेबल आहे अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. तिसऱ्या हप्त्याच्या पैशाबाबत मोठी अपडेट समोर आली असून तारीख आणि वेळ निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिलांना पडलेला होता. तर लाडकी बहीण योजनेचे बघा, तुमचे पैसे कोणत्या खात्यात जमा होणार तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून जे आहे ते चेक करायचे. कारण की एखाद्या बहिणीचे जर समजा 2-3 अकाउंट असतील किंवा 2 अकाउंट असतील तर त्यापैकी कुठल्या अकाउंटमध्ये जमा होणार त्यांना माहिती नाही. तर आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला चेक करायचे. किंवा एखाद्या बहिणीचं एकच अकाउंट आहे तर त्याला फक्त DBT लिंक करून ठेवायचे, त्याच अकाउंटमध्ये मग तुमचे पैसे जे आहेत ते जमा होतील. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे DBT अर्थातच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जातात. म्हणजे तुमचा आधार क्रमांक वापरून तुमच्या बँक खात्यावर ही रक्कम जी आहे ती दिली जाते आधार कार्डच्या थ्रू. यासाठी कोणतीही बँक डिटेल्स तपासले जाणार नाहीत. लक्षात राहू द्या, तुम्ही फॉर्म भरतानाही बँक डिटेल्स टाकतात बघा, परंतु ते बँक डिटेल तुमचे तपासले जात नाहीत. डायरेक्टली तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे त्याला कुठलं बँक अकाउंट लिंक आहे त्याच्यावरूनच तुमचे पैसे डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात. कारण की DBT प्रणाली अंतर्गत बघा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येते. यासाठी तुमच्या आधार कार्डची नक्की कोणत्या बँकेला लिंक केलं आहे हे तपासण्याची आवश्यकता असते. बघा, एकाच वेळेस समजा पैसे पाठवायचे सरकारला भरपूर साऱ्या महिलांच्या खात्यामध्ये तर ही DBT प्रणाली वापरली जाते. त्यासाठी बघा ही वेबसाईट आहे myaadhar.uid.gov.in. ह्या संकेतस्थळावरती जाऊन तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तिथं तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती आणि तिथं बँक स्टेडिंग स्टेटस हा पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करून काय करायचं, तुम्हाला तुमचे आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे, इनेबल आहे का DBT तिथे तुम्हाला दिसेल तरच पैसे येणार आहेत हे चेक करायचे. मग तुम्हाला समजेल की नेमके कुठल्या बँकेमध्ये या ठिकाणी ही पैसे येणार आहेत ते. आणि अशी ही घोषणा केली की यापुढे ही योजना चालूच राहणार आहे, कोणीही योजना बंद करू शकणार नाही आणि प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये भेटणार म्हणजे भेटणार तुम्हाला. अशा पद्धतीची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धाराशिवच्या सभेमध्ये केलेली आहे. ही योजना बंद होणार नाही, पुढे चालूच राहील आणि प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये भेटत राहतील, त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर बघा 30 सप्टेंबरपर्यंत कधीही पैसे तुमचे जमा होऊन जातील. 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. याबद्दल अजून छोट्यातलं छोटं मोठ्यातलं मोठं अपडेट आलं की तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केले जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा जाता जाता व शेअर करा तुमच्या बहिणींपर्यंत. धन्यवाद.